देशामध्ये 75व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, कर्तव्यपथावर घडणार सशक्त भारत आणि महिला शक्तीचे दर्शन। तीनही सैन्य दलाच्या महिला तुकडीचं पहिल्यांदाच संचलन। विविध राज्यांचे चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर। माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांना पद्मविभूषण, मिथुन चक्रवर्ती, संगीतकार प्यारेलाल यांना पद्मभूषण, तर उदय देशपांडे, शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री जाहीर। मनोज जरांगेंची मराठा आरक्षण पदयात्रा नवी मुंबईमध्ये दाखल। झेंडावंदन करून वाशीमध्ये सभा। सकाळी 10च्या सुमारास जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार। आझाद मैदानावर मराठा आणि ओबीसी आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। जरांगेंना खारघरच्या मैदानाचा पर्याय, मात्र आझाद मैदानावर आंदोलन करण्याबाबत जरांगे ठाम। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससाठी निर्णय घेण्याचे अधिकार आता बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाणांकडे। पटोलेंना इंडिया आणि महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत। बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची शक्यता। मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा। भाजप पक्षश्रेष्ठींसोबत थेट बातचीत सुरू असल्याची माहिती। अंगणवाडी सेविकांचा संप तुर्तास स्थगित। विविध मागण्या मान्य। आजपासून अंगणवाडी सेविका कामावर रुजू होणार। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईमध्ये ऐतिहासिक वास्तूंना आकर्षक रोषणाई। मंत्रालय, मुंबई महापालिका, सीएसएमटी स्थानक तिरंगी रंगात न्हाऊन निघालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।